हाय फ्रेंड, नमस्कार. मी धनंजय. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आज आम्ही पुन्हा आलेलो आहोत त्र्यंबकेश्वर येथे नाशिक दर्शन व्हिजिट करण्यासाठी. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. आपण बरेच नाशिकमध्ये फिरणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आणि फायनली आम्ही पोचलेलो आहे कुशावर तीर्थ येथे. तर तिथे आंघोळ वगैरे काय आम्ही केलेली नाही आहे. आम्ही फक्त डायरेक्टली हातपाय तोंड धुवून तिथून दर्शन घेऊन आम्ही दर्शनासाठी जाणार आहोत. तर बघा तुम्ही, हे तेच ठिकाण जिथे एकदम भारी आणि मन प्रसन्न वाटेल असं. खूप भारी वाटलं. कुशावर तीर्थ येथून निघाल्यानंतर आता मंदिराच्या दिशेने आम्ही जात आहे. माझे मित्र कंपनी आणि मी सोबत ट्रॅफिक आहे भरपूर प्रमाणात. तसंच आम्ही दर्शनासाठी पुढे निघत आहे. तर आम्ही थोड्या वेळातच पोहोचत आहोत मंदिरामध्ये. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. खूप मोठी लाईन आहे. नंतर त्या लाईनमधून आम्ही दर्शनासाठी बराच टाईम उभा राहून अखेर मंदिरामध्ये पोहोचलो आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हा आहे मंदिर परिसर आणि नंदी महाराजांच्या दर्शनासाठी आलेलो आहोत. तर किती गर्दी आहे बघा. बरेच लोक इथं 12 ज्योतिर्लिंग करून आलेले आहेत असं दिसत आहे. तर त्यांची खूप धावपळ आणि बऱ्याच प्रमाणात हे चालू आहे, गडबड चालू आहे. तर ते नंदी महाराजांच्या कानामध्ये काहीतरी बोलत आहेत. इथून पुढे दर्शनासाठी गाभाऱ्यामध्ये प्रवेश करणार आहोत. तर तिथे असं हे शिवलिंग आहे, त्याची ही माहिती दिलेली आहे इथेच. तर बघा, हे आहे मंदिराची एंट्री. किती सुंदर असा हा नजारा आहे, तुम्ही पहा. बघा, असं एकदम प्रसन्न वाटतं. मी व्हिडिओमध्ये असं दाखवतो, याचा अर्थ समोरून किती प्रसन्न वाटत असेल विचार करा. आणि हे मंदिर बघा, किती पुरातन मंदिर आहे, किती मस्त आणि सुंदर. इथं पूर्वी बांधकाम, झाकणी, एकदम मन प्रसन्न असं प्रफुल्लित वाटत आहे. हा आहे मंदिराचा कळस आणि बघा किती कोरीव बांधकाम आहे. आणि कळसाचं दर्शन तुम्ही सगळ्यांनी घ्या. फायनली आम्ही दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही दर्शन झाल्यानंतर सगळे. तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय श्रीराम, जय भोलेनाथ, जय शिवशंकर.